कोणी साधक, नम्रतेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी कोणी साधक, शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरात स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, मणी अंगणी आपण आला मना आमच्या हर्ष झाला, मणी अंगणी आपण आला मना आमच्या हर्ष झाला, उदात्ततेचा आशिष द्यावा, उदात्ततेचा आशिष द्यावा आज आम्हा सर्वा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. पुन्हा महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर केलं जाईल. मी छात्रांना पण विनंती करतो की आपण महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर करावं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीला तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची वेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, दिल्लीचेही तप्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भारत माता की जय. भारत माता की. जय. त्यानंतर मी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि जी निवड झाल्यानंतर करतो की त्यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी उद्घाटक डॉक्टर गीता शिंदे मॅडम या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत. मॅडमचा परिचय द्यायचा म्हटलं तर मॅडम आपल्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याच्या विभाग प्रमुख आहेत. याचबरोबर मॅडम एम.फिल, एम.ए., एम.फिल आणि पी.एच.डी डिग्री होल्डर आहेत. याशिवाय त्यांचे अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत आणि परवा दिवशी त्यांची प्रोफेसर या पदावर निवड झालेली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाला त्यांच्या आवर्जून अनेक वेळा भेट देत असतात
जसं आपण या ठिकाणी आता तुम्ही बी एड करताय, बी एड नंतर एम एड आहे, एम एड नंतर एम फिल, PhD, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, प्रोफेसर अशा वेगवेगळ्या पदांवर तुम्हाला सर्वांना जायचं आहे. आणि या ठिकाणी सांगायला मला आनंद होतो की मॅडम 2006 पासून माझ्या शिक्षक म्हणून आहेत आणि मी त्यांच्याच हाताखाली Medची डिग्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपादन केलेली आहे. याशिवाय मी MPhil पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केलेला असून त्याच्याशिवाय मी आता जी PhD करत आहे त्या PhDच्या सुद्धा मार्गदर्शक म्हणून मॅडमच्या ठिकाणी कार्यरत आहे. एकाच वाक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर आता आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेवढी BEd कॉलेजेस आहेत त्या सगळ्या BEd कॉलेजेसचा सगळा अभ्यासक्रम तयार करणे असेल किंवा ती चालवणं असेल तर त्या ठिकाणी याची सर्वोच्च संस्था जी आहे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग त्याच्या मॅडम प्रमुख आहेत. याच्यावरून आपल्याला आजचे पाहुणे हे किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी अतिशय अमूल्य वेळ घेऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी भेट दिली, आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणावरून आपल्या महाविद्यालयात आजच्या या उद्घाटनपर कार्यक्रमासाठी डॉक्टर सारिका तोरावणे मॅडम, त्याचप्रमाणे प्राध्यापक प्राप्ती देवकाते, प्राध्यापक भारती गडाख मॅडम, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट करुणा कांबळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर समाधान भोगे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विजयराव गोडवे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि हितचिंतक आणि ज्यांचं आपल्याला सदैव प्रेरणास्पद असं योगदान असतं ते आपल्या संस्थेचे सचिव शाहिदबाई शेख, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे शाहिदबाई सय्यद आणि आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी. त्याबद्दल मी सर्व उपस्थित पाहुण्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाच्या वतीने एक छोटासा सत्कार समारोह या ठिकाणी आपण घेणार आहोत. मी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर सर आणि सचिव शाहिदबाई सय्यद विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांचा सत्कार करावा. महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वांना टाळ्या वाजवा. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सारिका तोरावणे यांचा सत्कार करावा. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि निवड सर विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक प्राप्ती देवकाते मॅडम यांचा सत्कार करावा. कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक भारती गडाख मॅडम यांचा सत्कार करावा. संस्थेचे कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख.
तदनंतर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट भावना कांबळे मॅडम यांचा सत्कार करावा. ॲडव्होकेट करुणा कांबळे. संसदीय सचिव साईबाई सय्यद साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तदनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांनी डॉक्टर समाधान फडकेसर यांचा सत्कार करावा. महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर सर. संस्थेचे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख यांना विनंती करतो की आपण माननीय श्री विजयराव गवळे सरांचा सत्कार करावा. संस्थापक ज्ञानगंगा स्कूल. तदनंतर आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर सर यांचा सत्कार करावा. प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सुन्नी जुम्मा मस्जिद सोसायटीचे सचिव शाहीबाई सय्यद साहेब यांचा सत्कार करावा. प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख साहेब यांचा सत्कार करावा. तदनंतर प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक सुरेखा निगोड यांचा सत्कार करावा. पाहुण्याच्या नंतर होतो की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न आहोत. दरवर्षी आपण सर्वांचे धन्यवाद. दरवर्षी आपण प्रथम वर्षातील 5 विद्यार्थी आणि द्वितीय वर्षातील 5 विद्यार्थी असं सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी आपण घोषित करत असतो. जे प्रथम वर्ष यावर्षी द्वितीय वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या प्रथम वर्षातील 5 विद्यार्थ्यांचे आपण प्रथमतः सन्मान चिन्ह देऊन त्यांना घोषित करूया. तो 5वा क्रमांक आला होता वाडकर माधवी अंकुश. 5वा क्रमांक प्रथम वर्षामध्ये 5वा क्रमांक आला होता. मी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर यांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा.
ठीक आहे प्रतिभा संपत मी डॉक्टर सारिका तोरवणे मॅडम विनंती करतो की त्यांनी ठीक आहे मॅडमचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. 5वा क्रमांक त्यांचा त्या ठिकाणी आला होता. ठीक आहे प्रतिभा संपत. जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर 3रा क्रमांक पांगर मिलर शंकर मी ॲडव्होकेट अरुणा कांबळे मॅडम यांचा सत्कार करावा. तदनंतर प्राध्यापक प्राप्ती देवकर मॅडम विनंती करतो की त्यांनी सेकंड क्रमांक प्राप्त केला होता. पाचारने नम्रता गोविंद. जोरदार टाळ्या वाजवा. दुसरे क्रमांक पाचारने नम्रता गोविंद प्राध्यापक प्राप्ती देवकर यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम विनंती करतो की त्यांनी प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळवला ते कोटावळे मीना बाळासाहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. प्रथम क्रमांक कोटावळे मीना बाळासाहेब. प्रथम वर्षामध्ये पहिला क्रमांक त्यांनी पटकावला होता. विद्यार्थी आहेत त्यांचे देखील आपण 5 क्रमांक आपण त्या ठिकाणी काढत असतो. जो 5वा क्रमांक मिळाला होता तो तेलोरे सोनाली बाळासाहेब. मी प्राध्यापक विजय गुणवेसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. तृतीय वर्षामध्ये 5 क्रमांक काढले होते. 5 क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी त्यामध्ये समावित होते. टाळ्या वाजवा. त्यानंतर अजून एक 5वा क्रमांक त्यामध्ये समावेश होता तो म्हणजे सुतार ज्योती अशोक. मी डॉक्टर समाधान फुगेसर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करावा. सुतार ज्योती अशोक द्वितीय वर्षामध्ये 5वा क्रमांक त्यांनी पटकावला होता. त्यानंतर 3रा क्रमांक जो 4था क्रमांक होता तो बगाड आरती कृष्णा. मी प्राध्यापक भारती गडाख मॅडम विनंती करतो की त्यांनी बगाड आरती कृष्णा यांचा सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सत्कार करावा. बगाड आरती कृष्णा. मी सोनाली विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान चिन्ह त्या ठिकाणी घ्यावं. बगाड आरती कृष्णा 4था क्रमांक त्यांनी पटकावला होता. त्यानंतर द्वितीय क्रमांक लासुरे अश्विनी मारुती. मी त्यांचा सन्मान सत्कार करावा. लासुरे अश्विनी मारुती. तो कावडे स्वाती वैद्यनाथ यांचा सत्कार करतील महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी कावडे स्वाती वैद्यनाथ यांचा सत्कार करावा. प्राचार्य शेवट सत्कार आहे.
तारे योगिता माधव मी आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गीता शिंदे मॅडम विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. प्रथम क्रमांक मिळवला तारे योगिता माधव. यादीमध्ये आपलं आलं होतं. त्यानंतर महाविद्यालयाकडून जे विद्यार्थी शिक्षण घेत असताना ऑदर काही परीक्षा देतात त्यांचा देखील आपण छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित करतो. त्यामध्ये महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थी सोनाली डोबळे यांनी नुकतीच जी सेट परीक्षा झाली त्या सेट परीक्षेमध्ये क्वालिफाईड झालेले आहेत. मी संस्थेचे सचिव साईबाई सय्यद आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर गीता शिंदे मॅडम विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सेट क्वालिफाईड झाले आहे MSc मॅथ या सब्जेक्टमध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये MSc मॅथ तुम्हाला माहित असेल की आज किती तुरळक विद्यार्थी भेटतात मॅथमधून, ते क्वालिफाईड त्या ठिकाणी झालेले आहेत. सरांचं असं म्हणणं आहे की मॅथ हा BSc पण घेतले MSc पण घेतले. त्यानंतर जी टेट परीक्षा झाली पवित्र पोर्टलद्वारे, जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाची द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तेलोरे सोनाली हे शिक्षण संस्थेमध्ये टेटद्वारे भरती झालेले आहेत. त्याचा देखील आपण एक छोटासा सन्मान या ठिकाणी करूया. मी आजच्या प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक भरतीमध्ये त्यांचा रयत शिक्षण संस्थेमध्ये नंबर आलेला आहे. त्या जोरदार टाळ्या वाजवा. मॅडम एक विनंती छोटासा घेऊया. दरवर्षी आपण प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातून एक आयडियल स्टुडंट काढत असतो. दरवर्षी आपण काढत असतो. यावर्षी आमच्या सर्व प्राध्यापकांच्या सर्व निकषाच्या आधारे आपण एक आयडियल स्टुडंट आपण त्यांनी काढलेला आहे. तो जो विद्यार्थी आहे तो चास्कर संकल्प भांडवल या विद्यार्थ्याला प्राचार्य त्यांच्या समवेत त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा. विविध निकषांच्या आधारे हा जो आयडियल स्टुडंट असतो तो आम्ही काढत असतो. जोरदार टाळ्या वाजवा. मी पाहुण्यांना आपण व्यासपीठावर स्थान बनवतो. त्यानंतर आपण विद्यार्थी मनोबल हा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. जे विद्यार्थी रँकमध्ये आलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी मनोबल घेत असतो. प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते 5 क्रमांक आपण काढत असतो. त्यापैकी एक कोणाला बोलायची इच्छा असेल तर त्यांनी पुढे येऊन आपलं मनोबल त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. प्रथम वर्षातील प्रथमतः आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिली आहे. तर मला विनंती करतो की आपण आपलं मनोबल घेऊ शकता. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जन्मापासून नव्हे तर मातेच्या गर्भापासूनच हे शिक्षण चालू होतं. ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मानवाचं शिक्षण हे चालूच असतं. या महाविद्यालयात आल्यापासून जे काही उपक्रम असतील
प्राध्यापकांचं मार्गदर्शन असेल, वरिष्ठांचं अनमोल असं ते बहुमोल मार्गदर्शन असेल, सहकारी छात्र अध्यापिकांचं मार्गदर्शन असेल, सहकार्य असेल, यामधून आपण हे शिकलो की समाजामध्ये वावरताना किंवा सामाजिक बांधिलकी जपताना आपण स्वतःचं व्यक्तिमत्व हे उजळवत असताना आपण समाजाची सुद्धा बांधिलकी लागतो आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी आपण आपल्या परीने काही ना काही करायचं असतं. हे मात्र महाविद्यालयातून मी नक्की शिकले. मी 17 वर्ष झालं प्रायमरी शिक्षिका म्हणून ऑलरेडी मी कार्यरत आहे जिल्हा परिषदेमध्ये. परंतु एक वेगळा अनुभव की जो या BEd कॉलेजमध्ये आल्यापासून मिळाला. आणि शिक्षणाची हे जे धुरा आहे की शिक्षणासाठी मुलींना करावा लागणारा संघर्ष, याचं उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे. कारण 10वी नंतर माझं लग्न झालेलं आणि 10वी नंतर मी सगळं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. बहिस्त का होईना पण MA इंग्लिश सुद्धा मी ह्या वर्षी पूर्ण केलं आणि सिटी गोवा कॉलेजमध्ये UICM मध्ये फर्स्ट रँकने MA इंग्लिश पास झालेली आहे. आता 2 दिवसापूर्वी शिरूरला तोही सन्मान सोहळा झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर आपण ठरवलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण उंच भरारी घेऊ शकतो, आपल्या पंखांना आपण बळ देऊ शकतो. परंतु त्यासाठी आवश्यक असते आपल्या गुरुजनांची साथ, आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि आपण किती नम्रतेने आणि किती आदराने ते आपण स्वीकारतो हे मात्र आपल्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं. हे मी शिकले सर्व ह्याच महाविद्यालयातून आणि माझ्या सर्व प्राचार्य असतील, माझे सर्व मार्गदर्शक शिक्षक असतील, ह्या सर्वांकडूनच मी ह्या गोष्टी शिकले. आणि नक्कीच भविष्य काळामध्ये किंवा आता वर्तमानामध्ये सुद्धाही मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये हेच गुण जोपासण्याचा किंवा अंगीकारण्याचा मी सतत प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजनाचे खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. त्यानंतर प्रथम वर्षामध्ये कोणी मनोगत व्यक्त करणार आहे का 5 क्रमांकामध्ये? ठीक आहे सर. त्यानंतर द्वितीय वर्षातील सुद्धा ज्योती मॅडम विनंती करतो की आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. आज आपल्या डॉक्टर M.A. खान शिक्षण शास्त्र महाविद्यालय याचा 21वा वर्धापन दिन आणि त्याचप्रमाणे गुणगौरव कार्यक्रम आणि प्रथम वर्षाचा उद्घाटन समारंभ. तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे माननीय सचिव आणि कोषाध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट वाटावी अशा आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्राचार्य डॉक्टर शिंदे मॅडम आणि त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर. त्याचबरोबर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर अशा उक्तीप्रमाणे सतत ज्ञानाने ओतप्रोत करणारे विद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वात प्रथम आज आपल्या विद्यालयाचा हा 21वा वर्धापन दिन, त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी ज्ञान आहे, नम्रता आहे आणि विनय आहे त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही. आणि तोच अनुभव त्या 2 वर्षांमध्ये आम्हाला आला. ॲक्च्युली बोलताना अगदी भारावरून सांगायची की इतका चांगला अनुभव या महाविद्यालयामध्ये आम्हाला मिळाला, इतके चांगले प्राध्यापक मिळाले. प्रत्येक प्राध्यापकांनी आपल्या वस्तूंतून एक शिकवण आम्हाला दिली. त्यातलाच एक अनुभव मला आता सांगायचा वाटतं की आमचे आशिष शेख सर आणि ज्यावेळेस आमचा पहिलाच दिवस होतो, पहिल्याच दिवशी मला यायला उशीर झाला आणि त्यानंतर सरांनी शिक्षा काय दिली असेल की पहिल्या यायच्या अगोदर बाहेर बादल्या ठेवलेल्या आहेत, त्या बादल्यांनी झाडाला पाणी घालायचं आणि मग वर्गात घेऊन बसायचं. म्हणजे शिक्षा कशी करावी, तिथे शिक्षेतून एक पॉझिटिव्ह आपल्याला अनुभव आला पाहिजे, पॉझिटिव्ह आउटपुट भेटलं पाहिजे आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याची चुकीची जाणीव आली पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण करताना काय करतो, त्याला शारीरिक मानसिक काहीतरी दुखावलं जाईल अशा पद्धतीने करतो, पण अशी सकारात्मक शिक्षा कशी करायची आणि त्याचा अनुभव आम्हाला नक्की आमच्या अध्यापन कार्यामध्ये येईल. त्याचप्रमाणे सर्वच प्राध्यापकांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं. आमच्या काही ज्या शब्द असतील, प्रश्न असतील त्याचे निरसन केलं. म्हणजे फक्त शाळेच्या वेळेतच नाही तर कोणत्याही वेळी आम्हाला काही अडचण आली तर आम्ही त्यांना फोन करून त्यांचं मार्गदर्शन घेत होतो आणि योग्य पद्धतीने
मार्गदर्शन करून येणाऱ्या सर्व प्रश्नांना आम्ही सामोरं गेलो. आणि या सर्व प्राध्यापकांमुळे त्याचप्रमाणे संस्थाचालकांचे याच्यामध्ये खूप ऋण आहे. त्यांनी ही संस्था उभी केली आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रथम वर्षाचा उद्घाटन समारंभ करतो. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन थांबते. धन्यवाद. Good afternoon to all the dignitaries who presented on the stage, my dear friends and teachers. Today we all are gathered here for an award function and also to welcome our freshers. So, first of all, thank you to all teachers that they always encourage us, motivate us and inspire us. And of course, thank you to my all dear friends, my support system, Madhuri madam, Meena madam. They always help me, support me to my things and things. But college or this college, this is a place where you not only acquire the knowledge and the skills, but also develop a long life relationship, friendship, and so many memories. But keep in mind, this college journey is not a smooth sailing. You always have to face some challenges, some barriers, some good moments, some bad moments, and so on. But keep in mind, through these experiences, you will learn, grow, success, and become more and more stronger. So, I just want to tell you, just do study hard, participate in all activities, challenges your limits, explore your passion, and discover your potential, develop a good personality, and give a proper and a good shape to your life. So, I wish may all these years for your freshers, I wish all these years fulfilled with joy, success, happiness, and unforgettable memory. So, thank you. Have a nice day. त्यानंतर आपण एक छोटासा सन्मान घेऊया. छोटासा आहे, 1 मिनिटाचा आहे. नुकतंच आपला ज्ञान मूल्यांकन या ठिकाणी प्राप्त झालं. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याचे कष्ट आहेतच, विद्यार्थ्यांचे प्राध्यापकाचे कष्ट आहेत, संस्थेचे कष्ट आहेत, परंतु पुणे विद्यापीठाचं देखील एक मोलाचं सहकार्य आपल्याला ज्ञान मूल्यांकनामध्ये लाभलं. खूप मोठं सहकार्य आपल्याला विद्यापीठातील सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गीता शिंदे मॅडम विनंती करतो की ज्यांनी आम्हाला जो B ग्रेड प्रमाणपत्र प्राप्त झालेला आहे ते आमच्या महाविद्यालयात प्राचार्य प्राध्यापक सर्वांना त्या ठिकाणी समर्पित करावं. त्यामध्ये तुमचा देखील मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. म्हणून या ठिकाणी तुमच्या हस्ते आमचे प्राचार्य आणि प्राध्यापक असतील, संस्थे सचिव असतील, कोषाध्यक्ष असतील यांना त्या ठिकाणी B नामांकन ग्रेड प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्रदान करावं. सर्व प्राध्यापकांनी समोर यावं. संस्थे सचिव, कोषाध्यक्ष, आचार्य, मी गीता शिंदे मॅडम विनंती करतो की B नामांकन जे प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी प्रदान करावं. कठोर परिश्रमामध्ये कठोर परिश्रम हे आपण B दर्जा ठिकाणी प्राप्त केलेला आहे. फर्स्ट सायकल आपल्याला घेतलं होतं. सेकंड सायकलमध्ये नक्कीच आपण याचा दर्जा त्या ठिकाणी मिळवल्याशिवाय राहणार नाही, कारण यामध्ये विद्यापीठाचा आपल्याला मोलाचं सहकार्य लाभतंय. एका हाताने टाळी वाजवते असं म्हणतात की नुसतं आम्ही प्रयत्न करून चालत नाही, तर विद्यापीठात देखील मोलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभतं. आता आपला पाहुणा खर्च आहे, त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य नक्कीच आपल्याला लाभणार आहे. त्याच्यामुळे सेकंड सायकलमध्ये नक्कीच आम्ही दर्जा प्राप्त करू.
यानंतर आपण छोटंसं करूया. मी संस्थेचे सचिव शाहीबाई सय्यद साहेब विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोगत करण्यासाठी फक्त माझा नंबर लावायचा नाही. सुन्नी जुम्मा मस्जिद एकदम सुरुवाती शिक्षण खात महाविद्यालय डॉक्टर तुकार रायमान. तर थोडक्यात तुम्हाला या कार्यक्रमात लाभ घेतला आहे. उच्च वर्गापर्यंत गुणवत्ता विद्यार्थी गुणगौरव प्रथम वर्ष उद्घाटन. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रसारी बोरकर सर, त्याचे पण सहकारी प्रमुख पाहुणेमध्ये आपल्याला लाभलेले प्राध्यापिका डॉक्टर गीता शिंदे, त्यांच्याबरोबर आलेली त्यांची कन्या, तसेच त्यांच्याबरोबर आहे डॉक्टर सारिका सोनवणे, प्राध्यापिका प्राप्ती देवगाते, प्राध्यापिका भारती गडाख, प्राध्यापक विजय गोळवे, ॲडव्होकेट कुरुम कांबळे, प्राध्यापिका रेखा जमादार जाटघर, डॉक्टर समाधान फुगे, डॉक्टर सुरेखोन निवड, आमचे मंचाचे आहेत. तसेच आमचे संस्थेचे कोषाध्यक्ष मनसूर मोहम्मद शेख, तसेच प्रथम वर्षात ते प्रवेश घेतलेले सगळे विद्यार्थी, ज्यांनी सत्कार केले सगळ्यांना सर्वात अगोदर मी माझ्या नमस्कार करतो. आणि थोडक्यात मी जेव्हा संस्थेतर्फे माहिती देण्यासाठी उभा आहो तर मी संस्थेचा थोडासा इतिहास काढतो. 2003 मध्ये आमचा विद्यालय उभा केला. आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं. 2003 मध्ये वळसे पाटील साहेब NCPचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी आम्हाला BEd प्रदान केला. तेव्हा हे पुणे विद्यापीठात आमचं 13वा कॉलेज होतं. तर आजची परिस्थिती शेकडा पार केलेलं आहे कॉलेजांनी. तर त्या टायमाला आम्हाला सगळ्यांच्या जेवढे बी संजय सोनवणे म्हणून त्यांच्या ठिकाणी आज शिंदे मॅडम आले, त्यांचे सहकार्य फार लाभला आणि आम्ही एक उच्च दर्जाचा शिक्षण शास्त्र विद्यालय आम्ही उभा केला. आणि जवळजवळ आता त्या टायमाला जवळजवळ आठ प्राध्यापक आमचे सगळे नेट सेट होते. सगळ्यांचा आम्हाला सहकार्य मिळाला आणि आम्ही एक त्याची पावती म्हणून आता यावर्षी 2024ला नेट रेपिटेड B शिर्डी आम्हाला मिळालेली आहे. आता तुम्ही ते पाहिल्या जाऊ करताना तर हे आम्हाला अभिमानित प्रथम वर्षात जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतं सुन्नी जुमा मस्जिद युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी धार्मिक काही असेल तसं काही नाही. आम्ही सर्व धर्म स्वभाव म्हणून इकडं सगळं चालवतो आणि तुम्हाला आता कळलंही असं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या एक चांगल्या विद्यार्थ्याचा आपण प्रवेश घेतलेला आहे आणि तुम्हाला सगळ्या शिक्षणाचं सहकार्य लाभणार आहे. आणि काही असेल तर आम्हाला ते आम्हाला कळवा. पण एवढं सांगून मी यांच्या 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद साहेब. साहेबांचं खूप मोठं सहकार्य असतं. कोणती गोष्ट आम्ही मागितली की लगेच होकार, म्हणजे असं नाही की हेलपाटे घालायची. खूप आणि मनमिळाव स्वभाव साहेबांचा आहे. कोणत्याही मध्यरात्री फोन केला तरी फोन रिसिव्ह करणार की कशाला फोन केला काय असं काही